आणि इथून जो सीन दिसतो ना, आई शपथ सांगतो जाम भारी सीन आहे रे. तुम्हाला सीन दाखवतो. लेट्स सी. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा आहे. तो समोर सिंधुदुर्ग फोर्ट, सिंधुदुर्ग किल्ला आणि हा समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत. मी स्वतः मालक तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग चालवतो आहे देवबागमधून. आणि काल आपण फिरायला गेलेलो, कायाकिंग वगैरे केली, तुम्ही बघितली असाल. कायाकिंग केली, परत म्हाताराची चूल वगैरे ते सगळे पॉईंट आहेत ते आपण फिरलो. आणि आत्ता वे टू होम परत निघालो. पण घरी जाताना आपण कुणकेश्वर, राजकोट आणि गणपतीपुळे हे 3 स्पॉट करून रिटर्न टू होम अशी जर्नी करणार आहोत. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला मी कुणकेश्वरचं मंदिर, राजकोटचा किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा पुतळा तिथं आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि गणपतीपुळे बीच आणि गणपतीपुळे मंदिर ह्याचं दर्शन घेऊन जाऊ. अशी एक लाँग राईडची ट्रिप होणार आहे जाताना. तर ब्लॉग फक्त कंटिन्यू करा. चला भेटू आता डायरेक्ट आपला मोठो ब्लॉगवर. आपले ब्लॉग मोठो ब्लॉग आणि कॉमन म्हणजे साधेवाले ब्लॉग होतात ते असे, ते दोन्ही मिक्स होणार आहेत, कारण प्लेस आहेत थांबून शूट करायला लागलो. ओके, तर चला भेटू. काय जाता वाडीतून जातो, म्हणजे आतून जातोय वाडीतून बाहेर, शॉर्टकट मारून गुगल मॅपच्या सहाय्याने. आणि इथं घरं बघायला नाही बघ, सगळी कौलाची घरं आहेत. हे बघा, ही कौलाची घरं आहेत म्हणजे. आणि नेचर पण एकदम शांत वातावरण. तो गाणं माहिती आहे तुम्हाला, आपण टाकतो बाबा अंतरीचे हळवे अगं बाय जसे जुई फूल. तो गाणं या सीनला सूट होतं रे, सूट. कोकण आहे आणि कोकण फिरायला यायच लागतंय. तुम्ही कुठेही किती फिरा, फक्त फिरून फिरून कोकणातच जायचं आहे. कारण कोकणासारखा सुंदर जागा कुठंच नाही भाई. स्वर्ग, या धर्तीवरचं स्वर्ग हे फक्त कोकण भाई. कुठेही जा तुम्ही, कोकणासारखे फील ना कुठंच नाही. आंबे काजू फणस सगळं भेटून जा आपल्याकडे. सगळ्या व्हरायटी आहेत, सगळ्या. आणि टॉपच्या. मार्केट आपलंच आहे. आम्ही आता निघालो आहे, मधल्या शॉर्टकट मारत जातो आहे, कारण गुगल मॅप लय लांबचं रूट दाखवतो. त्यापेक्षा तिथून जवळजवळचे रूट घेतो आहे लवकर पोचायला. एवढंच. मला चांगली फील येते, मी सॅटिस्फाय आहे इथं येऊन. बस काम 25 ना ब्रो. चला अम्मा टम्मा. हॅलो गाईज, आत्ता आम्ही मालवणचे स्पेशल मसाले किंवा आणि घरात म्हणजे मालवणचा खाऊ घ्यायला आलो. इथं भरपूर असं काय मालवणच्या व्हरायटी आहेत, बघू शकता तुम्ही. तिथं ते काय आहे, फरसाण वगैरे आहेत, हे डाळी वगैरे, तिखट आहे, मसाले, परत आंबेवडी, आंब्याची वडी हे वगैरे ते भरपूर व्हरायटी. त्यातले थोडे काहीतरी घेतो आम्ही. ओके, कारण मालवणला आलो तर काहीतरी न्यायला पाहिजे घरी, खाऊ बघू. तर गाईज, आता मी एक आंबावडे घेतले, मालवणी खाजा. हे मसाले घेतलेत, मच्छीचा आहे. हा रेग्युलर घरात टाकायचा. आणि हा चिकन मटन मसाला आहे. आणि फणसाचे घरे घेतलेत. बस, बाकी काय नाही. मसाले घेतलेत कारण मालवणचे मसाले जेवणाला बादशाह असतात असं ऐकलं मी, त्यामुळे मी मालवणचे मसाले घेतलेत. बघू आता कसा टेस्ट येतो जेवणाला. ओके, बाकीचे तर बरंच काय आंबावडे आहेत, लाडू, फरसाण वगैरे, लिंबाचे लोणचं वगैरे सगळं आहे. खोबरं बघा, हे खोबरावडी वगैरे पण आम्ही घेतलं बऱ्यापैकी. ठीक आहे, आता राजकोटला होतो. समोर सिंधुदुर्ग फोर्ट, सिंधुदुर्ग किल्ला आणि हा समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा. आता आपण तिथे व्हिजिट करणार. आणि हा सीन इथं जिथं कॅमेरा फिरवा तिथं सीन आहेत रे. असं कधी काय विषय होतो माहिती आहे का, सगळेच सीन मी की कॅमेऱ्यात कॅप्चर करू शकत नाही. कारण असतं काय म्हणजे बोलतात ना, सगळेच आपण सीन काय कॅमेऱ्यात कॅप्चर करू शकत नाही. काही सीन ते आपल्या डोळ्यात कॅप्चर होतात आणि असा काय विषय असतो ना, तोच
तोच विषय हा मालवणला आल्यावर होतो. कारण एवढा निसर्ग सुंदर नाही, एवढे भारी भारी स्पॉट आहेत ना, तुम्ही कुठं बघाल नाही कुठे नाही असा विषय होतो. काहीच समजणार नाही तुम्हाला. म्हणजे बघावं आणि बघत राहावं बस. आता मी तर कुठेतरी पार्किंग करतो आणि वरती जाऊन तुम्हाला कसा विषय येतो दाखवतो. तर हॅलो गाईज, आता मी आलो आहे राजकोटला, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा आहे. समोर बघू शकता राजकोट असं काय बनवलं. हा असा दरवाजा आहे आणि ओपन असेल, माझ्या मते ओपन आहे. आत्ता इथं सध्या कोण नाही, आम्ही चालू आहे सकाळ सकाळ व्ह्यू घ्यायला. तर आतमध्ये तुम्हाला कसं आहे ते दाखवतो. नाही गाईज, इथं समोर श्री महापुरुष मंदिर राजकोट असं एक मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. हे बघा, बंद आहे म्हणून मी काय ओपन करत नाही, कारण आपल्याला माहिती नाही इथं कसं काय सिस्टीम आहे ती. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा आहे. तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे तो. वाव, सीनमध्ये कॅप्चर होतं. चला बघा, इथं सूर्य उदय होतोय आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खूप मोठा आहे तो. आज तुम्ही विचार करू शकत नाही एवढा मोठा पुतळा आहे बघा. वाव खूप मोठा पुतळा आहे. असा वरती बघितलं तरी केवढा मोठा वाटतोय तो. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. श्री नरेंद्र मोदी आपले प्राईम मिनिस्टर ना ब्रो. इथं आम्ही दोघंच आहोत आणि समोर तुम्हाला सीन दाखवतो. आता मी पुढे आलो जरा आणि इथून जो सीन दिसतो ना, आई शपथ सांगतो जाम भारी सीन आहे रे. तुम्हाला सीन दाखवतो. लेट्स सी. काय सीन आहे, काय सीन आहे भाई. बादशाह म्हणजे इथं आल्याचा पैसा वसूल. तुम्हाला झूम करून दाखवतो भाई. हा सीन आहे ना, तो कॅमेरा टिपण्यासारखं नाही रे. इथं येऊन ती फील घेण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. बघा, दिस इज कोकण, दिस इज ब्युटी ऑफ कोकण. आणि सकाळ सकाळ येण्यात वेगळीच मजा आहे. कारण कोबळा ऊन पडलेला असतो आणि तो ऊन बघा ह्या पाण्यात असं चमकतो गोल्डन कलरचा. मस्त असा अथांग समुद्र, लांब पसरलेला समुद्र आहे. समोर सिंधुदुर्ग किल्ला आणि इकडं असा मोकळा समुद्र. जाम भारी. मालवण फिरण्यात मजा आहे ब्रो. मी 10 वेळा सांगितलं असेल, मालवण मालवण आहे, कोकण कोकण आहे. एकदा तरी या, नक्की या आणि हे सगळे स्पॉट फिरा. कारण इथं येऊन जी मनाची शांती भेटते ना, ती कुठंच नाही. माइंड रिलॅक्स. अख्खा माइंड रिलॅक्स. वाव, मला कॅमेऱ्यामध्ये घेतच नाही फालतूगिरी. का दिसतोस सी. आता इथं थोडा वेळ म्हणजे नेचरचा आनंद घेतो. तिकडून घे, तिकडून मग इकडून नेचरचा आनंद घेऊन रिटर्न टू आपल्याला जायचं आहे कुणकेश्वर. कुणकेश्वरचं मंदिर पण बादशाह आहे, तिच्या समोरच असं समुद्र आहे. मग दाखवतो कसं काय ते. आणि हा समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि आमचे मित्र. वाव, आणि हे आमचे मित्र ओमकार कदम. भावाला चॅनलला करा भावाच्या. हँग होतोस का काय मध्ये. सी फोटो काढ ना, फोटो काढ. हा मोठा सी. ओके, तर गाईज आता मी इथं थोडा वेळ म्हणजे नेचरचा आनंद घेतला. सीन भारी आहे तो. मन प्रसन्न होतो सकाळ सकाळ असं काय बघितलं तर. असं वाटतं इथंच मस्त असं कुठेतरी बीचच्या ठिकाणी असं एक घर असावं आणि शांत चिल लाईफ ना ब्रो. तर आता मी निघालो आहे कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने. कारण आम्हाला तिथं जाऊन परत गणपतीपुळ्याला पण जायचं आहे आणि तिथनं घरी जायचं, म्हणजे लय अजून लांब जायचं आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्ट शिफ्ट होऊ आपल्या मोटो ब्लॉक सेटअपवर आणि तिथनं मी तुम्हाला व्ह्यू डायरेक्ट भेटन कुणकेश्वर मंदिराच्या आसपास. ओके, चला.